उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाचाळवीर नेत्यांची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली। तसंच वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात असा इशारा देखील अजित पवारांनी दिला। दरम्यान दादांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर नितेश राणेंनी देखील अजित पवारांना सवाल केलाय। अजित पवार गटाकडून थेट दिल्लीत तक्रार। भाजपमधील काही नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा अजित पवार गटाचा आरोप। अजित पवार गटाकडून महायुतीमधील वाचाळवीर नेत्यांची दिल्ली दरबारी तक्रार। नितेश राणेंसारखे काही नेते मुद्दाम धर्मावर बोलत असल्याचं दादा गटाचं मत। नेत्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा दादा गटाचा आरोप। भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात नाराजीचं वातावरण। भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर काल झालेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत चर्चा। प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे। ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे। पण कुठल्याही सत्ताधारी असो, विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो, वाचाळवीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। याबाबत आदरणीय दादांनी आणि अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महायुतीमधल्या काही घटक पक्षांनी सुद्धा याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली हे स्पष्ट आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे, राज्याच्या नेतृत्वाकडे सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललंय। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, खरं आहे। अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। वरिष्ठांशी बोलले ते काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता। ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येईल।